मेकअप करायला सगळ्यांनाच आवडतो. पण मेकअप कसा करायचा? कसे प्रोडक्ट्स यूज करायचे? कुठली स्टेप आधी करायची? कुठली स्टेप नंतर करायची? कसं यूज करायचं? कसा तो अँगल घ्यायचा? कुठे कन्सील करायचं? कुठे डार्क स्पॉट्सला यूज करायचे? कुठं ब्लशर लावायचं किंवा कुठं हायलायटर लावायचं? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असणं फार गरजेचं असतं. मग यासाठी आपल्याला मेकअपचा क्लासेस लावायला पाहिजे असं काहीच नाही. नॉर्मल गोष्टी आता इंटरनेटवर सगळीकडेच अवेलेबल आहे, की कसं करायचं, काय करायचं. तर त्यातूनच मी तुम्हाला काय-काय गोष्टी ह्याच्यात शेअर करणार आहेत, की छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, पण खूप महत्त्वाच्या आहेत. तर आजपासून मी एक मेकअप सीरीज स्टार्ट करत आहे. त्यातला हा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसावर मी तुम्हाला महत्त्वाचं सांगेल, की एक छान असा मेकअप कधी दिसतो? जर स्किन खूप हायड्रेटेड असेल, छान ग्लोई दिसत असेल तर. तर स्किन हायड्रेटेड कशी दिसते? तर तुम्हाला तुमचं स्किन केअर खूप छान ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणजे मेकअपच्या आधी तुमचं स्किन प्रिपरेशन होणं खूप छान आहे. मग त्यासाठी तुम्ही आईस क्यूब्स तुमच्या स्किनला लावा, की जेणेकरून तुमची स्किन जास्त हायड्रेटेड दिसेल. छान मॉइश्चरायझर लावा. SPF लावा जर तुम्ही दिवसा करणार असाल तर. हे बेसिक गोष्टी आहेत, की स्किन छान हायड्रेट राहण्यासाठी. पहिला स्टेप जो आहे स्किन केअरचा, हे करणं फार गरजेचं आहे. नाही तर तुमची स्किन काही वेळातच पॅची दिसायला लागते, डिहायड्रेटेड दिसायला लागतात. पूर्ण जो मेकअपचा ग्लो असतो, तो सगळा 2 ते 3 तासात कमी होतो. तर स्किन केअर करणं महत्त्वाचं आहे. कुठलंही मेकअप करताना पहिला तुमचा स्किन छान हायड्रेटेड करून घ्या.